आपण जाऊयात प्रवीण दरेकरजी आपल्यासोबत जोडलेले आहेत। दरेकरजी, खरं तर विरोधक यावर टीका करतात की गुजरातला आधी परवानगी देण्यात आली होती आणि नंतर महाराष्ट्र आणि इतर राज्यांचा विचार करण्यात आला। कसं आहे, गुजरात राज्याने निर्णय घेतल्यानंतर लगेच संजय राऊतांची टीका आली, महाराष्ट्राचं का नाही। महाराष्ट्राच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हिताचा एक्सपोर्टला परवानगी देणारा निर्णय झाल्यावर त्या ठिकाणी उशिरा का घेतला। अर्थात 2 टप्प्याच्या निवडणुका झाल्यानंतरही त्या ठिकाणी निर्णय घेतला। तसा जर निवडणुकीचं नजरेसमोर असतं तर 2 टप्प्याच्या अगोदर सुरुवातीचाच निर्णय घेतला असता। त्याच्यामुळे निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतलेला नाही हे स्पष्ट होतंय। दुसरं, आता एवढ्या घेतला तर 99,000 मेट्रिकच का। त्याच्यामुळे कसं आहे, घेतला त्याबद्दल स्वागत करायचं सोडून राहिलेला आपण वाढीव मागण्यासाठी आपण प्रयत्न करू अशी सकारात्मक भूमिका नाही। यांचं कसं आहे, ग्लास अर्ध भरलेला आहे तर त्या ठिकाणी रिकामा ग्लास आहे त्याचाच गाजावाजा करणार। परंतु आता निदान अर्ध ग्लास भरले, राहिलेल्या अर्ध्या ग्लासासाठी आपण भरण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करूया अशा प्रकारची एक सामोपचाराची आणि एकत्रित भूमिका असण्याची आवश्यकता आहे। प्रयत्न करूयात एवढीच अपेक्षा मी व्यक्त करते। धन्यवाद तुमच्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी। तर कांदा उत्पादकांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे। केंद्र सरकारने कांदा निर्यातीला आता परवानगी दिली। 99,000 मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे।